राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून आहे ना आपल्या शरीरामधील चक्क 100 आजार दूर करणारं आयुर्वेदिक फळ दाखवणार आहे. त्यासाठी मंडळी मी घेतलेला आहे बांबू आणि बांबूला बांधलेला आहे विळा. आपल्याला ह्या विळ्याच्या साहाय्याने फळ तोडून घ्यायचं आहे. मंडळी, आपल्या शरीरामध्ये आहे ना 2 कारणामुळं आजार तयार होत असतात. एक कारण म्हणजे आपलं शरीर आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या शरीरातील असणारं रक्त. आपल्या शरीरातील जर रक्त शुद्ध नसलं ना तर आपल्याला प्रत्येक आजाराला हे बळी पडावंच लागतं. आपल्या डोक्याच्या केसापासून तर तळपायाच्या बोटांपर्यंत आपल्या शरीरामध्ये जेवढे काही आजार लपलेले आहेत ना ते सर्व आजार दूर करण्याचं काम करतं. रक्तांमधील कोलेस्ट्रॉल कमी होतं, शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं. तुम्हाला जे साखरेचे प्रॉब्लेम आहेत रक्तामधील, हे फळ आपलं रक्त शुद्ध करण्याचं भरपूर असं काम करत असतं. मंडळी, आपण आलो आहोत बेलाचे फळं घेऊन. 3 फळं आणलेत बरं का, दादासाठी, माझ्यासाठी, तनूसाठी, आईसाठी. दादा, व्यवस्थित फोडून घ्यायचं या. तर आपल्याला हे फळ आहे ना मधोमध फोडायचं आहे बरं का, म्हणजे आपल्याला त्याच्यात गुळ मिक्स करता येईल. हे बघा, हे असं फळ फोडून घ्यायचं आहे. दादा, हे बघा, असं फोडावं लागतं. आलं का तनू लक्षात तुझ्या? हे बघ, हे बघ, हे असं फळ फोडावं लागतं, हे गोल एकदम. आता मंडळी, आपली जी दिल्ली आहे ना, आपल्या भारत देशाची राजधानी आहे दिल्ली. तर दिल्लीमध्ये आहे ना हे एक फळ आहे ना 400 रुपयाला विकतं बरं का, 400 रुपये. आणि याचा ज्यूस पण तिथं भरपूर विकला जातो. आणि दिल्लीमधील लोक ह्या बेलाच्या फळाला खूप आयुर्वेदिक मानतात आणि कमीत कमी 400 रुपये देऊन हे बेल फळ हे ताजं ताजं खातच असतात तिथं. आयुर्वेदिकच येते. हो. अंगा असं. वा वा वा, हे बघा, हे असं. हा. दादाचं पिकलेलं निघलं बरं काही. आता हे सविस्तर काय करायचं आहे आपल्याला, ह्या गुळामध्ये हे कालवायचे मिक्स करायचंय. धर, नाही त्यास वाटीत काढून घे. चिकट राहतं पण शरीरामधले आजार दूर करत पटकन ये. वाटीतच घे आणि कालून घे अंग तसं. असं गुळामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स कर. आता हे बेल फळ आहे ना मंडळी, चांगलं मिक्स झालं आहे आपलं. आई, तुला ह्या करूटीत देतो. हा, बेल. मी या वाटीमध्येच खातो नाही का. दादा, तुम्ही याचं काढा आणि याच्यात गुळ मिक्स करा. तर मंडळी, बघू शकता आता हे आपल्याला कसं खायचं आहे. मी हातानेच खाऊन दाखवतो. वा वा वा, आई लय छान लागत. लय छान आहे. हो. आता हे मंडळी बेलाचं फळ आहे ना भरपूर चिकट आहे. बघा माझ्या हाताला किती चिकटपणा लागलेला आहे. पण मंडळी, तुम्हाला खोटं नाही सांगत, जर ह्या निसर्गामध्ये आपल्या शरीरासाठी जर कुठलं आयुर्वेदिक फळ असेल ना ते फक्त आणि फक्त बेलाचं फळ आहे, नाही का. आणि हे आपल्या शिवशंकराचं झाड आहे. म्हणजे आपल्या देवाचे देव महादेव आहेत आणि महादेवाचं हे फळ आहे. म्हणजे हे फळ आणि हे झाड किती पवित्र आहे बघू शकता. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील, तुम्हाला जर प्रचंड उष्णता जर होत असेल, तुम्ही हे बेल फळ नक्की खा. बेलाच्या पानाचा काढा बनवा, तो पण नक्की प्या 2 टाईम. तुम्हाला उष्णता आणि तुमच्या रक्तामधील सर्व आजार हे दूर होणारच. आपल्या शरीरामधील रक्त शुद्ध करण्याचं काम हे बेलाचं फळ करतं. मग आपले छातीचे विकार असू द्या, पोटाचे विकार असू द्या, लिव्हरचे विकार असू द्या, चक्क किडनी स्टोन असू द्या, म्हणजे आपल्या शरीरामधील सर्व आजार दूर करण्याचं हे बेल फळ काम करत असतं. किती छान लागत आहे. तर डायबिटीससाठी एकदम रामबाण आहे नाही का बेलाचं फळ. आणायचं नसं करून खायचं. मंडळी, निसर्ग आहे ना, निसर्ग आपल्याला प्रत्येक वस्तू शिकवत असतो आणि प्रत्येक ऋतूची ओळख करून देत असतो. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, निसर्गाचे नियम असतात. अन्ना धरा. जसं की आता उन्हाळा सुरू झालेलाच आहे, प्रचंड ऊन पडायला आलेलं आहे, लगेच हे बेलाचं फळ पिकलेलं आहे. म्हणजे याचा आयुर्वेदामध्ये आणि जुने लोक सांगतात, जसे आई वडील आहेत आजच्या व्हिडिओमध्ये, हे असं सांगायचे, उन्हाळा सुरू झाला की लगेच हे बेल खायला सुरू करायचे. बरोबर आहे नाही. किती रानात काम करा, अजिबात ऊन नाही लागत. ऊन लागायचं नाही, पोटात भगभग व्हायच नाही. हा, बरोबर. पोटात गार पडत ह्यानी का गाई. हो. आता भरपूर जणांना जे असे जाड माणसं असतात त्यांना पोट साफ न होणं,
सकाळी बाथरूमला संडासला नाही येणं, त्याचे कारण मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो. जे आपण अन्न खातो आणि जो आपल्या पोटामध्ये मळ तयार होतो ना, मळ, त्या मळाला पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये ऑइल पाहिजे, ऑइल, चिकट पदार्थ पाहिजे. जे आपलं अन्न पोटात जातं ना, ते आपल्या चिकट पदार्थामध्ये मळलं जातं. आणि ज्या माणसाची अग्निजठर म्हणतो आपल्याला, ज्या माणसाच्या पोटामध्ये ज्याची अग्नी पेटत नाही ना, त्याचं चांगलं अन्न शिजत नाही. आणि अग्नी पेटवण्याचं काम आपल्या आतड्यामध्ये जे चिकट पदार्थ असतात ना, चिकट, ह्या बघा, हे बघू शकता, असे तेलकट पदार्थ, चिकट पदार्थ हे आपल्या पोटामध्ये गेलेच पाहिजे. तरच आपलं हे पोट स्वच्छ होतं आणि सकाळी पोट 100% साफ होतं. ज्याला लाळ तयार होत नसेल ना, हे तयार करते. बरोबर आहे ना आई? हे लहानपणापासून खात असतो त्याला बेलाच्या फळाला, तर नियमाने खात जा. नाही आई, निसर्गामध्ये भरपूर झाडं आहेत बेलाचे आणि शहरामध्ये भरपूर झाडं असतात. असतेत का? आणि चांगलं मिक्स कर त्याच्यामध्ये. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं, आपल्या शरीरामध्ये किती आजार असू द्या, तुमचं जर पोट साफ होत नसेल, तुम्ही ह्या बेलाच्या फळाचा नक्की वापर करा. आता उन्हाळ्याचे दिवस चालू होतील, जर तुमच्या हातपायाची आग होत असेल, तळ हाताची आग होत असेल, शरीरामधून प्रचंड उष्णता बाहेर पडत असेल, तर हे उन्हाळ्यामध्ये तुम्ही बेलाचं फळ नक्की खा. फक्त 2 दिवस खा, तुमचं पोट 100% साफ होणार. तुमच्या तळपायाची आग, तळ हाताची आग होणार नाही. आणि तुमच्या शरीरामध्ये किती प्रचंड उष्णता असू द्या, पोटात गार पडत आहे. पोटामध्ये 100% गार पडणार नाही का? तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.